छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। हर हर महादेवच्या जयघोषात कृष्णेश्वर परिसर दुमदुमला। बीडच्या परळीमधल्या ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिराच्या सजावटीसाठी 15 विविध प्रकारच्या 3000 किलो फुलांचा वापर। पहिल्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात गर्दी। तहसीलदार हरीश गाडे आणि पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या हस्ते प्रशासकीय पूजा। परराज्यातूनही हजारो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी औंढा नागनाथमध्ये दाखल। श्रावणातील पहिल्या सोमवारी पुण्यातल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांची मांदियाळी। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव अर्धनारीश्वर स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल। श्रावणी सोमवार निमित्त पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी। हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला। पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या मंदिरात भाविकांच्या रांगा। नागपंचमी निमित्त सांगलीच्या शिराळ्यातील अंबामाता मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी। शिराळ्यामध्ये घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा। मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या बाबुलनाथ मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पहाटेपासूनच भाविक मंदिरात दाखल। हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्तिमय। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत भाविकांची रांग। पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त। वर्ध्याच्या सेलू येथील पुरातन शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी। बोर नदीच्या काठावर वसलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महादेवाची विधिवत पूजा। वाशीमधील पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या तपोवन येथील भाविकांची मोठी गर्दी। भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नागपंचमी निमित्त यवतमाळच्या बांगरेतील राजनशेष मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। राजनशेष मंदिर हे प्राचीनकालीन मंदिर असून विदर्भात जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे। श्रावणी सोमवार निमित्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही भाविकांची गर्दी। पहाटे भक्तिमय वातावरणात पार पडली महाकालेश्वराची भस्म आरती। राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन। सरकारकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी। राज्य सरकारच्या विविध विभागांकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची देणी थकीत। जे सर्व सामान्य परिवारातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी अजून प्रलंबित आहेत। 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून मुंबईला तिथे घेतलं जाणार आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः जाणार आहे, आमचे नेते तिथे जातील। आता मराठी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, मात्र गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात या नेत्यांना मलिदा देत असल्यामुळे ते मजेत आहेत। राज्यातील होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा। विविध मागण्यांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचं आयोजन। आता तर समानतेचा दर्जा भेटलाच आहे। आता त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सुरुवात तर झालीच आहे, परंतु ज्या प्रकारे पाहिजे, जी गती पाहिजे त्या गतीने होताना दिसत नाहीये। म्हणून डॉक्टरांना हे कुठेतरी राज्य शासनामध्ये एक स्थान दिलं पाहिजे। म्हणून माझी सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना विनंती आहे की सर्वांनी एकत्रित या। येत्या 18 ऑगस्टला मंत्रालयावर मोठा मोर्चा हा धडकणार आहे। अहिल्यानगरमध्ये पार पडली शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनची सभा। बनावट पनीरच्या विरोध आवाजात उठवणाऱ्या आमदार विक्रम पाचपुतेंचा सन्मान। बनावट पनीरबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानं FDA कडून कठोर कारवाई सुरू। आपण मार्च 2025 ला जे अॅनालॉग चीज आणि पनीर याच्या वापरासंदर्भातली जे मांडणी केली होती सभागृहामध्ये, त्याच्यानंतर जो काही दूध उत्पादकांवरती आणि संपूर्ण म्हणजे ग्राहकांवरती जो परिणाम झाला हा अतिशय महत्त्वाचा होता। मला चांगलं आठवतंय मार्च 2025च्या आधी दुधाचे बाजारभाव हे 32-33 होते आणि आजचे दुधाचे बाजारभाव हे जवळजवळ 40 पर्यंत आलेले आहेत। त्यामुळे हे कसे वाढतील या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे, म्हणजे हा व्यवसायच टिकेल।
सरकारी स्कूल ठीक करू या अभिजित दिपकेंच्या अभियानाला यश. हिंगोलीतल्या संतूक पिंपरी या जिल्हा परिषद शाळेची पाहणी अभिजित दिपकेंनी केलेली होती. त्यानंतर आता प्रशासनानं दखल घेत शाळा दुरुस्तीचं आणि डागडुजीचं काम हाती घेतलंय. शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं कामही सुरू. माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर. बेड नसल्यानं 70% मुलींना जमिनीवरच झोपावं लागतंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट. घुले कुटुंबियांचं गेल्या 12 दिवसापासून उपोषण सुरू. केस तालुक्यातल्या टाकळीमधील विलास घुलेंची 21 जूनला हत्या. आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबाचं उपोषण सुरू. सोलापुरातील कुर्डुवाडी येथील भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवं वळण. रामदास झोळ यांच्यासह तिघे सहआरोपी. दोघांना अटक करण्यात आली असून रामदास झोळ फरार. गोंदियात एमडी ड्रग्सची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 23 ग्रॅम एफेड्रोन, कार आणि 2 मोबाईल जप्त. नागपूरहून गोंदियाकडे होत होता एमडी ड्रग्सची वाहतूक. मुंबई महापालिकेवर आणखी 702 कोटी 44 लाखांचा आर्थिक भार. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पादचारी मार्गासाठी बीएमसी प्रशासनाकडून निधी दिला जाईल. निधी हस्तांतरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबईच्या वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार ट्रिप पास. तिकीट खिडकीवरील रांगेतून त्यांची सुटका होऊ शकते. परीक्षांचं हॉल तिकीट तयार करण्यासाठी आधार आयडी अनिवार्य. मुंबई विद्यापीठाचा निर्णय. ज्या विद्यार्थ्यांनी अपार आयडी तयार केलेला नाही त्यांच्यासाठी 19 आणि 20 ऑगस्टला कलिना कॅम्पसमध्ये शिबिराचं आयोजन. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू होणार. मात्र तांत्रिक अडचणींमुळे उद्यापासून ओसरगाव टोलनाका कार्यान्वित होणार. सिंधुदुर्ग पासिंग गाड्यांना टोलमधून सूट. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील मोबाईल टॉवर बनले शोभेची वस्तू. इट्टापल्लीमधल्या आरोंदोच्या सखीनगट्टा गावातील मोबाईल टॉवर बंद. नेटवर्कच्या शोधात नागरिकांवर झाडावर आणि घराच्या छतावर बसण्याची वेळ. भंडाऱ्यामध्ये एकोडी गावात जाळीत अडकलेल्या 2 अजगरांना जीवदान. सर्पमित्रांनी अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडलं. तलावात मासेमारीसाठी लावलेल्या जाळीत एक 5 फुटाचा तर दुसरा 7 फुटाचा अजगर अडकल्याचा प्रकार. झारखंडच्या रांचीमधल्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 24वा दिवस. सरकारनं विद्यार्थ्यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवलाय. दुपारी 2 वाजता रांचीत मंत्र्यांसोबत चर्चा होणार. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड निवड मंडळ परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. वाराणसीमध्ये गंगेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा गंगा आरतीवर परिणाम. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे गंगा आरतीचं ठिकाण 4थ्यांदा बदललं. घाटांच्या पायऱ्या पाण्याखाली. मंदिरांनाही फटका. उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये भूस्खलन. पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलाय. भूस्खलन झाल्यानं परिसरातील अनेक घरांचं नुकसान. डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्यानं परिसरातील लोकांचे प्रचंड हाल. गुजरातच्या खेड्यातील 2 गावांना जोडणारा पूल कोसळला. मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबांभोवती असलेली माती आणि भराव खचल्यानं पूल कोसळला. पूल कोसळला त्यावेळी कोणतंही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती अधिकच गंभीर. शहरातील अनेक भागात पाणी साचलंय तर काही भागात पूरस्थिती. शोभरमपूर आणि गुडीपाडा येथील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली. मध्य प्रदेशमधल्या भिंड येथे चंबळ नदीत प्रवासी जहाजाचं इंजिन अचानक बंद पडलंय. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जहाजावरील नियंत्रण सुटलं आणि इंजिन बंद पडलंय. जहाजावर सुमारे 100 प्रवासी होते. घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केलाय आणि त्यानंतर बचाव पथकानं जहाज किनाऱ्यावर आणलं.